नमस्कार मंडळी. महाराष्ट्र राज्य सरकारने आज 2026-27 चा अर्थसंकल्प सादर केला असून यामध्ये शेतकरी वर्गासाठी अत्यंत दिलासादायक घोषणा करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून कर्जमाफी आणि वीज बिलाबाबत ज्या चर्चा सुरू होत्या त्यावर आता सरकारने अधिकृत शिक्कामोर्तब केले असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना आणि मोफत वीज योजनेची अधिकृत घोषणा केली आहे. त्याच योजनांची माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार मंडळी, मी आहे इंद्रजित सोनवणे आणि तुम्ही पाहताय लॉ विथ इंद्रजित हा माझा युट्यूब चॅनल. तर मंडळी, सरकारने कर्जमाफीची घोषणा तर केली आहे, पण काय आहे या योजनेचे स्वरूप? राज्य सरकारने आज जाहीर केल्याप्रमाणे ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेच्या मुख्य दोन गोष्टी आहेत त्या लक्षात घेणे गरजेचे आहे. पहिली म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचे पीक कर्ज 2 लाख रुपयांपर्यंत थकीत आहे त्या शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि दुसरी म्हणजे जे शेतकरी बांधव नियमित आणि वेळेवर कर्जाची परतफेड करतात त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून त्यांना 50,000 रुपयापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर आज सरकारने दुसरी महत्वाची घोषणा म्हणजे शेती पंपाच्या वीज बिलाबाबत 7.5 अश्वशक्ती म्हणजेच हॉर्स पॉवर पर्यंतच्या सर्व शेती पंपांचे वीज बिल सरकारने पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी सरकारने 20,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असून यामुळे शेतकऱ्यांना आता झिरो बिल येणार आहे. यासोबतच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत शेतीला दिवसा वीज पुरवण्यासाठी पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यात येणार आहेत. वीज बिलाच्या कटकटीतून शेतकऱ्यांची मुक्तता व्हावी हा या मागचा मुख्य उद्देश आहे. आता प्रश्न उरतो की या योजनेची अंमलबजावणी कधी होणार? सरकारने यासाठी IAS अधिकारी प्रशांतजी परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ही समिती एप्रिल 2026च्या पहिल्या आठवड्यात आपला अंतिम अहवाल सादर करेल. त्यानंतर जिल्ह्यानुसार आणि बँकानिहाय पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील. महत्वाचे म्हणजे सरकारने 30 जून 2026 पूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, जेणेकरून खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेता येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण काही तांत्रिक गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पहिले म्हणजे आपलं बँक खात्याशी आपले बँक खाते आधार कार्डची लिंक असणं गरजेचे आहे. दुसरं म्हणजे ज्यांचे बँक खाते NPA झाले आहे त्यांनी बँकेत जाऊन आपली KYC करून घ्यायची आहे. तिसरं म्हणजे अधिकृत पोर्टलवर नाव आल्याशिवाय कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजच्या ऐतिहासिक निर्णयाची सविस्तर माहिती. सरकारचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो? यामुळे खरंच शेतकऱ्यांना मदत होईल का? तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या लॉ विथ इंद्रजित या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.